మాస్ అనే పదానికి బొడ్డు కోసి పేరెట్టిందే ఆయన చూసే. Ramo style. कसा झाला धुरडा आजच्या व्हिडिओमध्ये. असा धुरडा करायचा असेल तर काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण तुम्हाला एकदम शॅडो कडक व्हिडिओ तुम्ही डेमो बघत असेल, नाही तर तुम्ही आपलं चॅनल पण ओपन करू शकता. सर्व व्हिडिओ आजचे एक प्रकारचे असे खतरनाक होते, म्हणजे एकदम कडक आहे तो व्हिडिओ. तर काय करायचं, सर्वात आधी या व्हिडिओला एक लाईक करायचं आणि त्या व्हिडिओ कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे. आणि म्हणजे आपलं चॅनल नवीन आहे त्यामुळे काय करायचं, कमेंट आणि एक लाईक करून नक्की जायचं आहे. आणि सबस्क्राईब केलं नसतं ते पण करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला काय करायचं, ते मटेरियल काय आपलं आहे ते डाउनलोड करण्यात काय अडचणीत असेल तर काय करायचं माहिती काय, आपल्याला इंस्टाग्रामला मेसेज करायचा आहे. तिथं आपण सर्व रिप्लाय करत असतील कमेंटमध्ये पण सांगू शकता. आपण तिथं पण सॉल्व करू शकतो, आपण कमेंट पण करू सांगू शकता, काही इश्यू नाही. आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे काय आपण मटेरियल यूज केलेलं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि त्याला पण कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही. तर चला मग लगेच व्हिडिओला आपण इथं सुरुवात करू. काय करायचं आहे, आता बीट मार्क आणि शेकी पेट ओपन केल्यानंतर काय करायचं, रेड मशीनमध्ये बीट मार्कला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर काय करायचं, त्या सिलेक्ट करून गॅजेटमध्ये आहे जे काय आता आपलं इथं फोल्डर आहे ते सर्व इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे तुम्ही. त्यानंतर काय करायचं आहे, ते तुम्हाला जे बोलले व्हिडिओ आहे ते आपल्या स्टार्टिंगला हर व्हिडिओला आपण वापरतो ते ॲड करायचं आणि याचा हिस्सा पाहिजे तो कट मारून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, ते मी रडायला व्हिडिओ दिलेला आहे ते ॲड करायचं आहे. नंतर त्याचा आपण तुमच्या बीट मार्कवर जाऊन हिस्सा पाठ कट मारायचा आहे. आता इथून पुढे काय करायचं आहे, आता आपल्याला फोटो ॲड करायचे आहेत. तर या फोटोची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते. आणि दुसरी असेल ती पण यूज करू शकता, काही इश्यू नाही. तर मी काय करतो, सर्व फोटो काय आहे ते ॲड करून घेतो आणि तुम्हाला ते नंतर काय करायचं ते सांगतो. तुम्ही पण फोटो ॲड करून घ्या भावना. तर काय करायचं आहे, आता मी फोटो ॲड करून घेतलेले आहेत, तर तुम्ही पण फोटो सर्व ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, या व्हिडिओच्या आपल्या स्टार्टिंगला येत आहे सर्वात स्टार्टिंगला, आणि जे काय तुम्हाला बॉर्डर पेज आपली आहे त्याची बॉर्डर पेज ॲड करून घ्यायची आहे. त्याची बॉर्डर पेज मी टाकली नाही तर टाकून देईल, काही इश्यू नाही. ती बॉर्डर पेज तुम्ही इथे ॲड करून घ्यायची आहे. तर ॲड करून घेऊ आणि याला आपण शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला थोडंसं शेकीपेटमध्ये काम करायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे. जे काय आपला शेकीपेट पेज आहे तिथून ओपन करायचं आहे. तर आपल्याला जे काही वरचे 2 लेअर दिसत बेवपाची होती, तर ते दोन्ही पण लेअर आपल्याला कॉपी करायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, इकडे कडेला बघू शकता त्या दोन्ही याच्यावर असं दाबून धरायचं आहे आणि या दोन्ही याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला तुम्ही गाण करून दाखवी तर याच्यावर क्लिक करायचं आहे. तर याच्यावर क्लिक करेन इथं कॉपी नाव दिसेल, कॉपी लेअर, तर ते कॉपी करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, जे काय आपला बीट मार्क आहे तिथून ओपन करून घ्यायचं आहे. आणि ज्यानंतर काय करायचं आहे, जे इथं भरलेली पेज आहे बघू शकता व्हिडिओ, त्याच्यानं पुढे जाऊन हे पेस्ट करून घ्यायचं आहे. ते शेवटपर्यंत गेली का बघून घेऊ. तर शेवटपर्यंत हे पोहोचची झालेली आहे आपली. तर आता आपल्याला काय करायचं, शेकीपेट द्यायचं, त्यासाठी इथून बॅक यायचं आहे आणि जे काय आपलं शेकीपेट पेज आहे तिथून ओपन करायचं आहे. ओपन करायचं आहे आणि जे काय पहिला फुटला इफेक्ट आहे तिथून कॉपी मारून घ्यायचं आहे, काही इश्यू नाही. कॉपी करून घेतल्यानंतर काय करायचं, बीट मार्क करायचं आहे आणि जे काही त्याचा बारीक फोटो आहे तर या बारीक फोटोला आपल्याला हे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. काही इश्यू नाही, एकदम इझी व्हिडिओ आहे बाबा, सर्वांना लक्ष घेऊन ऐकायचं आहे. हे सर्व बारीक फोटोला आपण हे इफेक्ट पेस्ट करून घ्या तुम्ही. या इथपर्यंत इथं मोठा फोटो येईल बघा, याच्या इकडे फोटो सर्व या फोटो आपण हे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. तर हे सर्व फोटो तुम्ही पेस्ट करून घ्या भावना, काही विषय नाही, एकदम कडक आहे सर्व विषय. तर हे सर्व फोटो तुम्ही इफेक्ट घ्यायचं आहे ते देणं झाल्यानंतर काय करायचं, डबल शेकीपेटाची घेऊन जे काही दुसऱ्या फोटोला इफेक्ट आहे तिथून कॉपी मारून घ्यायचं आहे. कॉपी मारून घेतल्यानंतर काय करायचं, डबल बीट मार्कला आपल्याला ओपन करायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं, आता पुढे जायचं आहे आणि पुढे थोडेसे आपले बारीक फोटो आहेत तर बघू शकता. आता या बारीक फोटोला आता आपल्याला हे इफेक्ट द्यायचं आहे. तर कुठं आहेत फोटो, हा तर इथून सुरुवात आहे. तर या बारीक फोटोला आता आपण हे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे.
27.1 पासून पुढे करायचं आहे. बारीक बारीक फोटो दिसून जाते, काहीशी नाही. या बारक्या बारक्या फोटोला तुम्ही हे इफेक्ट देऊन घ्या सर्व. या इथपर्यंत बघू शकता, इथं बारीक बारीक फोटो इथून इकडे आहेत, तर इथून इकडे हे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तुम्ही. आणि हे पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, आता डबल शेकी पेपर जाऊन जे काय आता तिसऱ्या फोटो इफेक्ट आहे ते इथून कॉपी मारून घ्यायचं आहे. कॉपी मारून घेतल्यानंतर काय करायचं आहे, बीट मार्कला आपला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, आता पुढे जाऊ. पुढे आल्यानंतर काय करायचं आहे, बघू सगळे दोन थोडेसे मोठे फोटो दोन आहेत. आता हे सगळे दोन फोटो आपण हे इफेक्ट घेऊन घेऊ. त्यानंतर काय करायचं आहे, येथे एक म्हणजे हे एक मोठा एक फोटो त्याला सोडून द्यायचा आणि ज्याच्या पुढच्या दोन फोटो डबल आपण हे पेस्ट करून घेऊ. आणि डबल एक मोठा सोडून द्यायचा आणि डबल त्याच्या पुढच्या दोन फोटो आपण हाय पेस्ट करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही शेवटपर्यंत फोटो घेत जा. एक फोटो सोडून द्यायचा आहे आणि दोन फोटो हाय पेस्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे थोडे साधारण मोठे फोटो आहेत तर ते दोन फोटो आपण हाय पेस्ट घेऊन घ्यायचं आहे. त्याच्यावर सोपं पद्धत म्हणलं तर एक फोटो सोडून द्यायचा आणि दोन फोटोला पेस्ट करायचा आहे. डबल या दोन फोटोला देऊन घेऊन काय करायचं आहे, डबल एक फोटो सोडून द्यायचा आणि या दोन फोटो देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही शेवटपर्यंत हे पेस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, डबल आपल्या शेतीचा ओपन करायचा आहे आणि जे काय त्याच्या फोटो इफेक्ट आहे ते इथून कॉपी मारून घ्यायचं आहे. कॉपी मारून घेतल्याने काय करायचं, डबल आपलं बीट मार्क करायचं आहे. आणि इथं काय करायचं, आता लक्ष देऊ नये का, इथं बघू सगळं एक जे काही पहिला मोठा फोटो आहे या फोटोला सोडून द्यायचा आहे आणि याच्या पुढे जे काही मोठा एक फोटो आहे त्याला पेस्ट करायचं आहे. आणि या दोन फोटो आपण आधीचा दिला आहे त्याच्या एक फोटो आपण हे देऊन घ्यायचं आहे, मोठ्या मोठ्या फोटोला पेस्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे दोन फोटो सोडून द्या आणि एका फोटो आहे इथे शेवटपर्यंत पेस्ट करत जायचं आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये छोटं भावानो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि आपली काही चूक होत असेल तर कमेंट करून सांगा तुमच्या भावाला, म्हणजे याच्या पुढे आपण ही चूक होऊन देणार नाही. तर आता ही मोठे मोठे फोटो तुम्ही हा इफेक्ट देऊन घ्यायचा आहे शेवटपर्यंत, काहीची नाही. त्यानंतर ती व्हिडिओ बनवलेली आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. भेटतं एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.